मुंबईला असो गावी कुठेही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणा संगमेश्वर राजापूर म्हणा सातत्याने मला भेट देतात. त्यांचं मोलाचं सहकार्य मला असतं. या ठिकाणी हजर झालेले आहे त्यांचं शाहिरी मनाचा उतार करतो. आता बारीकडे बोलूया आपण. या जीवन बुवानी बारी केली तुम्हाला आवडली का मला सांगा. नाही खरं काय ते मनापासून बोलावं. ती कशी आवडली ती कोण होती. बुवाची बारी आवडली मग ती कशी होती मग ती कोण होती. काय बोलताय तुम्ही. बुवा आलाय संदीप बुवा आता वाघीण बोलू. तुम्ही जर लांजाचे वाघ असाल तर मी खेडची वाघीण लक्षात घ्या. आता ह्या वाघाची शेपटी आहे ना उमटत नाही खाली आहे. खाली बघितली मुंबई बसून बघितली मी. आणि या जीवन बुवांना नमवणारा शाहीर एक गोष्ट संदीप मोरे लक्षात घ्या. गेली 6 वर्ष स्टेज शो करतोय आम्ही. पण बुवा तुम्ही आज माझ्या भाऊच्या घरामध्ये येऊन नरमबारी केली. बेशरम हा बुवा नरम. माझा म्हणत नाद करायचा नाही मी बात करतो. बोलले ना बुवा. अरे जर माझ्या वाटेला घेऊन त्याला मी बर्बाद करतो. बर्बाद करतो कायमचा. बुवाला म्हणतो मी आता मिरची लावतो मिरची लावतो. तुम्ही मला सांगा हा ह्याने जर मला मिरची लावली तो लावील कसा. कसा लावी याच्याकडे मिरची आहे काय. बुवाकडे मिरची आहे काय. जर ह्या बाईंची मिरची कुठला आणि काढला तर हा काय करील. काय करील. हसू नका म्हणून बुवा ठीक आहे. दिल दोस्ती यादी आपली जर असेल तर बाहेर असेल आपण मीडिया म्हणून अशा. पण रंगमंचावरती बोलायला पाहिजे होता मला. मी संदीप मोरे वाईट त्याच्या सांगतोय. नरमबारी केली बुवा. म्हणून मला म्हणतात बुवा यमक आणि वटिका बुवा तुमच्याकडनं हे माहित नव्हतं कसं असतं ते. बुवा अनेक कार्यक्रम आपले झाले मुंबईमध्ये गावाला सुद्धा झाले. यमक वटिका शब्दांची खेळी करणं हे मोरे बुवांना कधीच आयुष्यात सांगायचं नाही. कारण मी स्वतः कवित्व करतो. आणि यमक वटिका कशी असते बुवा तुम्हाला आता लगेच सांगतो बा कशी. कशी आहे बघा. काय करणार तू पुरब काय करणार तू बाऱ्या बुवा ठासून नि ठासून. तू जर खुर्चीवरला खाली पडल्यावर पब्लिक मरेल हसून हसून. तू जर खुर्चीवरला खाली पडल्यावर पब्लिक मरेल हसून हसून. अरे संदीप बुवानी केली पहिली बारी चांगली तासून तासून. अरे शक्ती तुला सोड बुवा जमणार नाही डबल बाऱ्या करणं या खुर्चीवर बसून. याला यमक वटिका म्हणतात डायरेक्टली. म्हणून बुवाला थोडं नाचव पोरांना. खरंच एक प्रमाण भाऊंचा भाऊ जिवलक दादा रुपये दादा यांच्याकडून 1001 रुपये आलेले आहेत वरती. तसेच खरं सांगतो जर कलेवरती नितांत तुम सगळ्यांचं प्रेम असेल बारी मी दाखवून करणार. गोवा नरम केला तरी पण सगळ्यांच्या टाळ्या होऊ द्या.
बुवा म्हटलेत मला दुसऱ्या बारीकडे बुवा तुमची साला काढी बोलले की नाही बुवा बोलले की नाही आता मी म्हणतोय बुवा ना जर माझी साला काढायची असतील तर इथं या पहिल्या बारीकडे बुवानी नरम बारी केली पुन्हा नरम केली पण मी काय म्हणतो तुमची मी आता साला काढतो आणि भाऊच्या फार्म हाऊस वरती सुकत घालतो बघा कशी कातला सगळं एकदम म्हणून या ठिकाणी खरं सांगतो भाऊंसाठी आणि माझ्यासाठी गुजरातून या ठिकाणी सन्माननीय पंकज मिस्त्री दादा साहेब आलेले आहेत त्यांनी 11,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत मोरे बुवांना खरंच अजूनही त्यांचे आभार मानतो कारण ही कला आहे आमची ही लोककला आहे धानूपर्यंत मी पोहोचलोय माऊली धानूपर्यंत मी बाऱ्या केल्या म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला शाहिरी नमस्कार आणि म्हणून आता बुवांना एक चिमटा आला पाहिजे थोडी बात असावी लागते या जीवेंनी गावात धुंदरात अशी असावी लागते पण बुवा तू स्वतःची लाल करू नको अरे बारी करायला आमच्या भाऊच्या घरात तशी तुझी लायकी असावी लागते नरम बारी नाही गो नरम नाही म्हणून आज रसिकांना गंमत वाटणार आहे हा सामना रसिकांच्या हृदयात साठणार आहे आणि आजच्या पुढे सुद्धा जीवन बुवाशी अरे आजच्या पुढे सुद्धा या जीवन बुवाशी या मोरे बुवांशी बारी करायला हातभर फाटणार म्हणून काय म्हणते बघा अरे जिंकून डाव कमावला नाव नाही कोणाची केली मी हवा शॉर्टकट बघा जिंकून डाव कमावला नाव नाही कोणाची केली मी हवा जो तो शाहीर मिळतोय नवा त्याला पाहिजे पहिला संदीप बुवा वा रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने जिंकून नाव कमवलं नाव कोणाची गेली ना हवा जिंकून नाव कमवलं नाव कोणाची गेली ना हवा तो शाहीर मिळतोय नवा त्याला पहिला पाहिजे संदीप बुवा तो शाहीर मिळतोय नवा त्याला पहिला पाहिजे संदीप बुवा जास्त काय मला बोलतच नाही तुमची गमन अशी होती
प्रेमाची होती. म्हणतात पप्पी असेल ना बुवा तुम्ही गोड पप्पी गीत गायलं, पण त्याचं उत्तर कसं देतो प्रेमाने बुवा तुम्हाला. हरे 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 कोणची वेळ नाही का पहिली, कोण अजून एक बात देणार. गोकुळी चर्चा सारी, गोकुळी चर्चा झाली सारी, ही सारी भुलवितो गोपिकाना हा श्री हरी. तिला लाजवितो यमुनेच्या तीरी. वा कट केला तुम्ही विषय कट. वा देना राधे देना, गोड पप्पी गाली देना. वा तुम्ही बसताय पण डोळे तरी शार्प असतील ना तुमचे, दिसतंय ना, म्हणून तुम्हाला उत्तर करायचं आहे का. अरे चर्चा होऊ दे तुझी नि माझी जगभरी, चर्चा होऊ दे तुझी नि माझी जगभरी. मी तुझी राधा माझा आई शत्रुहरी. अरे भेटलास आठव्या अवतारी. अरे देना गाली देना, येऊन पप्पी गाली देना. देना गाली देना, येऊन पप्पी गाली देना. फरमाईश आहे या वर्षी 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी या ठिकाणी मी गाणे गायले. आमचे लोगडे बॉय इथे आहे. फरमाईश आली बुवा तुम्हाला पहिलं गाणं गायले आणि ते एकदम हिट झालं. रणमैदान गाजवलं सारं आहे कोकणात एक नंबर. हे रणमैदान गाजवलं सारं आहे कोकणात एक नंबर. पण असेची मुरडे येऊ दे किती बुवा तुझ्यासारखी 100. मुरडे येऊ दे किती बुवा तुझ्यासारखी 100.
अजून कोणाला बाहेर देऊ का? एक अजून देऊ का? देऊ का? थांब तुला बुवा सर्वांजवळ आज उघडी करतो. करू का? करू का? करू का? अरे हिमत बुवा थांब सर्वांसमोर तुला उघडी करतो. अरे आडवा पाडून तुला उपडी करतो. आडवा पाडून तुला उपडी करतो. आणि हा कपडी चोर बुवा अरे घरात बायको असून का बाहेर लपडी करतो. अरे बोलणं कसं भेदडक पाहिजे. पुरुष आहे माझा पुरुष आहे. बोलणं कसं भेदडक पाहिजे. वागणं कसं तडक आणि भडक पाहिजे. आता झालाय बिलबिली तबुआ पण डबल बारीक खेळताना सामान कसा कडक पाहिजे. बोलते बघा माझ्या विषयाची कशी वाचते. सामान कडक पाहिजे बुवा सगळा. म्हणून अरे कैक गावोगावामधी कैक गावोगावामधी हा लपड्यात सापड हो. अरे लग्नानंतर ही बुवाचे आहेत हजार लपडे हो. लग्नानंतर ही बुवाचे आहेत हजार लपडे हो.
कित्येक वेळा मी वरदान झालो याचा पुरावा मी कित्येक वेळा दिलेला आहे आणि हा राजाचा जिमन बुवा बघा शक्ती तुऱ्याच्या डावात म्हातारा झालेला केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा अरे या पुरीचा बघून घ्या नवा नवा नखीरा अरे काम वासनेच्या पोटी हे दोघे आले तर खाईवर वा तुमच्या वडिलांचं नाव भानू आहे तुमचं देवेंद्र आहे विषय कसा करतो आहे का अरे काम वासनेच्या पोटी हे दोघे आले तर खाईवर भानू आणि देवेंद्राची नजर हाय कमाईवर भानू आणि देवेंद्राची नजर हाय कमाईवर विषय माझ्याकडे आहे नवीन आहे व प्रयत्न करेन आणि निश्चितपणे तुम्हाला उत्तर देईल या ठिकाणी आमचे यादास्तंभ सचिनदादा साहेब त्यांचे बंधू सुद्धा आलेले आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी 1001 रुपये दिले त्यासाठी शाही माझ्या घेतो
बुवा काय जास्त मला बोलले नाही. टाकून तरी का दुसऱ्या बारीमध्ये कोणी टाकतो बुवा, कोणी टाकतो, पण त्याला अर्थ नाही. पहिल्या बारीमध्ये तुम्ही नरम पडलात ते मला बेकार वाटलं एकदम. बुवा अशी बारी मोरे पावशी याच्या पुढे करू नका बुवा, तुम्हाला बाऱ्या कमी होतील, तुम्हाला कोण पुत्र विचारणार नाही. हा, म्हणून या ठिकाणी आदर्शस्तंभ आमचे बंधू भाऊ महेंद्र आंग्रे भाऊ त्यांचं एक गीत गातोय शेवटचं, आणि नंतर प्रभुदादांचं गीत गातोय. लक्ष असू द्या. अरे गणपती पुण्याचं गणपती मंदिर डोळे भरून पाहू, हा गणपती पुण्याचं गणपती मंदिर डोळे भरून पाहू, त्याच निवेंदी गावाचे वारपटवाडीचे हृदयी बसलेत भाऊ. अरे किती गुण त्यांचे मी गाऊ, साऱ्यांच्या हृदयी बसलेत भाऊ. किती गुण त्यांचे मी गाऊ, साऱ्यांच्या हृदयी बसलेत भाऊ.